नमस्कार रसिक श्रोते हो. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात नेता ही कथा. वि वा शिरवाडकरांच्या फुलवाली या कथासंग्रहातून ही कथा घेतली आहे. हिमालयाच्या परिसरात शांतीनगर नावाचे एक छोटे आणि स्वतंत्र संस्थान आहे. ही गोष्ट अनेकांप्रमाणे आपल्याही ऐकिवात नसली तरी खरी आहे. या संस्थानात झालेल्या क्रांतीची ही हकीकत आहे. शांतीनगरचे पूर्वीचे राजे मोठे कर्तबगार आणि गुणशाली होते. रानटीपणाच्या सरहद्दीवर असलेल्या आपल्या संस्थानात नाना प्रकारच्या सुधारणा त्यांनी अस्तित्वात आणल्या. न्यायदानाची पद्धतशीर व्यवस्था लावली. विद्यालयांची वाढ केली. इस्पितळे आणि वेड्यांची वसतिगृहे स्थापन केली. त्यांच्या कारकिर्दीत संस्थान अद्ययावत झाले. पण त्यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. ऐन उमेदीत ते मरण पावले. युवराज अगदी अल्पवयी असल्यामुळे राज्यकारभाराची सूत्रे राणीसाहेबांच्या हाती गेली. पण ती पेलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. दिवाण सरदार राघवराव अल्पावधीतच संस्थांचे हुकुमशहा होऊन बसले. बाहेरून शांतीनगरच्या कुरणात शिरलेल्या या महत्वाकांक्षी माणसाने राजेसाहेबांच्या सर्व जीवित कार्याचा नाश केला. बालराजे शिकत होते, खेळत होते. राणीसाहेब देवदर्शनादी धर्मकृत्यात व्यग्र होत्या आणि राघवरावाची निर्दय सत्ता संस्थानात थैमान घालीत होती. कोणाचीही संपत्ती अथवा स्त्री शांतीनगरात सुरक्षित राहिली नव्हती. दिवाणांचा टेकडीवरील बंगला म्हणजे कुलीन स्त्रियांच्या बलिदानाचा यज्ञमंडप होऊन बसला होता. दिवाणांची गाडी शांतीनगराचा ध्वज मिरवीत शहरातून जाऊ लागली की रस्त्यातील प्रत्येक नागरिकाला मस्तक नम्र करून मुजरा करावा लागे. दिवाणांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कोणाची प्राज्ञा राहिली नव्हती. त्यांच्या हेरांचे जाळे सर्व संस्थानभर पसरले होते. त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या माणसाला भर चौकात उभ्या केलेल्या वेदीवरती फटके मारण्यात येत असत. त्या वेदीवरती रोज रक्ताचे थारोळे जमा होत असे. या रक्ताचे टिळे कपाळाला लावून अखेरी आम्ही 15 जणांनी प्रतिज्ञा केली की दिवाणाची राक्षसी राजवट नष्ट करायची, त्याच्यासह नष्ट करायची. संस्थानातील जनताही पेटलेली नव्हती तरी तापलेली होती. तिचा पाठिंबा आम्ही जमेला धरू शकत होतो. जवळ आलेल्या एका सणाच्या दिवशी आमचा निर्धार पार पाडण्याचे आम्ही ठरवले. गावाबाहेर जंगलात असलेल्या एका लहानशा घरात रात्रीच्या वेळी आमची अखेरची बैठक भरली. दुसरे दिवशी क्रांती व्हावयाची होती. योजनेचा सर्व तपशील आम्हाला तयार करायचा होता. माणसांची अथवा एका माणसाची निवड करायची होती. एका मोठ्या थोरल्या दिव्याभोवती वर्तुळाकार बसून आम्ही विचार करू लागलो. विचार करू लागल्यावर आमच्या मार्गातील अनेक अडचणींची आम्हाला जाणीव होऊ लागली. निशस्त्रांनी सशस्त्रांशी सामना द्यायचा होता. संरक्षकांचा व्यूह फोडून दिवाणाच्या छातीपर्यंत मजल मारणे ही गोष्ट केवळ नशिबाच्या कृपेने सिद्ध होण्यासारखी होती. एकाच माणसाने राघवरावावर हल्ला करावा आणि बाकीच्यांनी बंड उठवण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही ठरवले. कार्य व्हावयाचेच नसेल तर निदान एकाचीच आहुती त्यासाठी पडावी. पुढील प्रयत्नासाठी बाकीच्यांनी जिवंत राहावे हा विचार वावगा नव्हता. त्यामुळे प्रत्येकाची बरीचशी भीती कमी झाली. नंतर त्या एका माणसाची निवड करण्याचे कार्य आमच्यापुढे उभे राहिले. विचार करण्यास प्रारंभ केल्यामुळे रक्ताचे टिळे लावताना सर्वांवर सत्ता गाजवणारा उन्मत्त अविचारीपणा आता अस्तंगत होऊ लागला होता. आम्ही विचारी होऊ लागलो होतो, शहाणे होऊ लागलो होतो आणि त्याबरोबर भ्याडही होऊ लागलो होतो. बलिग्रहणाला किंवा बलिदानाला कोण उभा राहणार? दिव्याच्या संतप्त ज्योतीवर डोळे जडवून आम्ही सर्वजण मूकपणे बसलो होतो. कसलीही हालचाल होत नव्हती. सर्वांचे श्वसनही रोखल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात काहीतरी वाजल्यासारखे वाटून माझी नजर खिडकीकडे गेली. मी भयचकित होऊन खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याकडे पाहू लागलो. काही अस्पष्ट शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडले. साऱ्यांच्या नजरा माझ्या दृष्टीचा मागोवा घेत खिडकीवर जमा झाल्या आणि त्याही तेथे आश्चर्याने भीतीने थबकल्या. एक मनुष्य खिडकीच्या लोखंडी गजातून आमच्याकडे टक लावून पाहत होता. अर्धवट अंधारात आणि अर्धवट प्रकाशात असलेला त्याचा चेहरा भयानक होता.
त्याच्या दृष्टीत दिव्याची चमक होती आणि तरीही ती शून्य व किंचित उदासीन दिसत होती. त्याचे डोक्यावरचे केस पिंजारलेले, फिसकारलेले होते. दाढी वाढलेली होती आणि त्यामुळे काळसर झालेल्या चर्येवर भावनेचा अभाव होता. काय पाहिजे आपल्याला? आमच्यापैकी एकाने शेवटी विचारले. हा दिवाणाचा अहेर असेल काय? अशी क्रूर शंका सर्वांच्या मनात क्षणभर डोकावून गेली. पण त्याच्या मुद्रेवरील विलक्षण भाव किंवा भावाचा अभाव आणि त्याच्या डोळ्यातील दाहक ज्योती स्पष्टपणे सांगत होत्या की मी हेर नाही. आमच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले नाही. तो किंचित हसला मात्र. आम्ही पुन्हा विचारले, जरा दरडावून विचारले, काय पाहिजे आपल्याला? क्षणभर त्याने ओठांची उघडझाप केली. जणू त्याची शब्दोच्चाराची सवय नष्ट झाली होती. मला, तो म्हणाला, मला आत यायचं आहे. कशा करता? अनेकांनी विचारलं. कशा करता? आपण सर्व इथे ज्या करता जमला आहात त्या करता, तो उत्तरला. आम्ही एकमेकांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात जळणाऱ्या अलौकिक ज्योतीमुळे आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. आमची सारासार बुद्धी निश्चेष्ट झाली होती. आमच्याकडून दरवाजा उघडला गेला आणि तो आत आला. उंबऱ्यातून आत पाऊल टाकताच तो उद्गारला. बाहेरचा अंधार मला असह्य झाला होता, परंतु गत्यंतर नसल्याने मी अंधारातच फिरत होतो. तेवढ्यात या प्रकाशाचे किरण मला दिसले. त्याचा शोध घेत मी इथं आलो. आपली बोलणी ऐकली. दिवाण साहेबांचा आपण खून करू इच्छिता? उत्तराच्या अपेक्षेने आम्हापैकी प्रत्येकावर तो आपली नजर क्रमाक्रमाने लावीत गेला. होय, मी असहायपणे उत्तरलो. आणि ते कार्य पत्करण्याचा आपल्यापैकी कुणाचाही धीर होत नाही. कुणीच उत्तरले नाही. मी ते करू शकतो. तरीही कोणी बोलले नाही. या दिव्याच्या ज्योतीत आपल्यापैकी कुणी बोट धरू शकेल काय? कोणीही उत्तरले नाही. मी ते धरू शकतो. त्याने खसकन दिव्याची काच ओढली आणि पावसाच्या पागोळ्यात बोट धरावे त्याप्रमाणे लिलेने ज्योतीमध्ये बूट खुपसले. कातडे जळाल्याचा वास येऊ लागताच आम्ही भानावर आलो आणि एकाने त्याचा हात मागे ओढून घेतला. तो हसला. आता आपली अनुमती आहे काय? आम्हाला अनुमती देण्या वाचून गत्यंतर नव्हते. आपल्यावरील जबाबदारी टळल्याबद्दल प्रत्येकाला अंतस्थ आनंद झाला. बैठकीत नवा उत्साह संचारू लागला. क्रांतीला आवश्यक असलेला धैर्यशाली नेता आम्हाला मिळाला होता. आपलं नाव? माझ्या संबंधीची माहिती कृपा करून मला विचारू नका, कारण मी ती विसरलो आहे. परंतु या वेड्यांच्या दुनियेत नावालाच सारं काही महत्त्व असतं. आपण मला एखादं नाव ठेवा. ज्योतीधर महाशय? त्याच्या डोळ्यांकडे पाहत एकजण उद्गारला. आम्ही त्या नावाचा स्वीकार केला. सर्व माहिती करून घेतल्यावर ठरल्या वेळी आणि ठरल्या ठिकाणी येण्याचे आम्हाला अभिवचन देऊन आम्ही पुढे केलेली कट्यार त्याने उचलली आणि बाहेरच्या अंधारात तो अदृश्य झाला. काही तासांनी क्रांतीचा तो रक्तदिन उजाडला. अगोदर जाहीर झाल्याप्रमाणे दिवाण राघवरावांची स्वारी आपल्या निवासस्थानापासून राजवाड्याकडे जावयास निघाली. मिरवणुकीच्या अग्रभागी चालणाऱ्या बहालदारांच्या ललकाऱ्या आणि शिंगाड्यांच्या तुताऱ्या शांतीनगराच्या वातावरणात दुमदुमू लागल्या. मिरवणूक वेशीलगतच्या चव्हाट्यावर येताच आम्ही बंडाचा पुकार केला. सर्वत्र कल्लोळ उसळला. आम्ही तयार केलेले शेकडो जवान मिळेल ते हत्यार घेऊन घराबाहेर पडले आणि वेशीकडे दौडत येऊ लागले. बहालदारांच्या ललकाऱ्या भयाने निस्तब्ध झाल्या आणि राघवरावांच्या नाशाच्या आरोळ्या आभाळाला हेलकावे देऊ लागल्या. आमच्या मंडळाचे बरेचसे सभासद शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन बंडाची उठावणी करू लागले. पण आमचा पुढारी कुठे होता? पहिल्या हल्लकल्लोळाचा फायदा घेऊन आमच्या पुढाऱ्याने आपले कार्य, सर्वात महत्त्वाचे कार्य करावे असे ठरले होते. पण ते घडले नव्हते. अद्यापही घडत नव्हते. त्या प्रचंड जमावात आमचा तो विलक्षण पुढारी आम्हाला कुठेही दिसेना. आता काय करायचे? राघवरावाने अल्पावधीत परिस्थितीचा आढावा घेतला आणि किल्ल्यावर दूत पाठवून लष्करी दलाची मागणी केली. बरोबरच्या सर्व शिपाई सरदारांना आपल्या समशेरी उपसावयास लावून त्याने सभोवार त्यांना खडे केले.
गाडीतून खाली उतरून तो अधिकाऱ्यांना सूचना देत फिरत होता आणि सुमारे 150 पावलांच्या अंतरावर आमच्या नेतृत्वाखाली जमलेला प्रचंड जमाव त्याच्या रक्ताची मागणी करीत होता. प्रत्येक क्षण पृथ्वीच्या मोलाचा होता. प्रत्येक मावळणारा क्षण आमच्या आशा उद्ध्वस्त करून जात होता. क्रांतीची संभाव्यता नष्ट करीत होता. शेकडो लोकांच्या गळ्याभोवती फास टाकीत होता. आमचा पुढारी गेला कुठे? तो भ्याड ठरला होता काय? या विचाराने आम्ही थरथरलो, गोंधळलो, भयभीत झालो. एक पुढारी गेला तर त्याची जागा दुसऱ्याने घ्यायला पाहिजे. पण आमच्यात ते सामर्थ्य नव्हते आणि मुख्य कार्य असफल झाल्यामुळे उर्वरित कार्यासाठी जे सामर्थ्य आम्ही उभे केले होते तेही कोसळू लागले. आम्ही असहाय झालो. अनेक पळे युगांच्या गतीने निघून गेली आणि अखेरी लष्करी दल वेशीतून प्रविष्ट झाले. दल फारसे मोठे नव्हते, पण ते बंदुकांनी सुसज्ज होते. दिवाणांनी हुकूम फरमावताच त्यांनी वेशीचे दरवाजे बंद केले आणि खांद्यावरच्या बंदुका हातात घेऊन ते राघवरावाच्या पुढे जमावाकडे नेम धरून उभे राहिले. एका शिपायाने पुढे येऊन दवंडी दिली. दिवाण साहेबांचा हुकूम आहे, 5 मिनिटात रस्ता मोकळा करा, नाहीतर गोळीबार होईल. काहीच होत नाही असे पाहून लोक भेदरले. घोषणांचा जोर कमी होऊ लागला. ओहोटीच्या दर्याप्रमाणे जमाव हलके हलके मागे सरकू लागला. पण अद्याप धावपळ सुरू झाली नव्हती. आमचा धीर सर्वस्वी खचला. माघार घेण्या वाचून गत्यंतर नव्हते. आता ज्योतिधर आमचा पुढारी येऊनही उपयोग नव्हता. 5वे मिनिट संपले. हवेत काही बार काढण्यात आले. लोक पळण्याचे पवित्रे घेऊ लागले. पुन्हा शिपायाने आरोळी ठोकली. 1 मिनिट, पळा नाहीतर गोळीबार. आणि त्या भयंकर 1 मिनिटामध्ये, पराभवाच्या त्या अखेरच्या क्षणामध्ये आमचा हरपलेला पुढारी आम्हाला दिसला. वीज सळसळत मेघातून बाहेर पडावी त्याप्रमाणे तो जमावातून निमिषार्धात बाहेर पडला. एका कावऱ्या झालेल्या माणसाची मगरमिठी तोडून तो बाहेर पडला आणि समोरच्या दिशेने चालू लागला. त्याला हर प्रयत्नाने रोखून ठेवणारा तो मनुष्य अधिकच अस्वस्थ झाला आणि दुसऱ्याच क्षणी जनसमर्दात अदृश्य होऊन गेला. काय होत आहे हे कळण्यापूर्वीच ही घटना होऊन गेली. आम्ही विस्मित होऊन पाहत राहिलो. आपल्याला काही करायचे आहे याचा सर्वांना विसर पडला. सर्वांच्या नजरा त्याच्यावर बद्ध झाल्या. त्याची दृष्टी दिवाणाच्या देहावर खेळली होती. कट्यार धारण करणारा हात त्याने छातीसमोर उचलून धरला होता. त्याची पावले संथपणे आणि अमानुष आत्मविश्वासाने पडत होती. एखादा दगडी पुतळाच पायात जीव येऊन चालू लागल्यासारखे दिसत होते. कोणत्याही माणसाने मरणाच्या गुहेत इतक्या शांतपणाने प्रवेश केला नसेल. दिवाणांनी आज्ञा केली आणि 10-12 बंदुका पावलाने पुढे येणाऱ्या त्या दगडी पुतळ्यावर रोखल्या गेल्या. पण त्याच्या गतीत रेसभरही बदल झाला नाही. मृत्यूच्या दाढीतील त्याचा प्रवास चालू होता. दिवाणांनी संतापून दुसरा हुकूम सोडला. गोळ्यांचे खडाखड आवाज झाले. धुरांची वर्तुळं उठली. जमाव 2-4 पावले मागे सरकला. पण आमचा पुढारी पुढे चालला होता. त्याच्या गतीत फेर पडला नाही. उभारलेला हात तसूभरही खाली आला नाही किंवा दिवाणावरील नजर ढळली नाही. पुन्हा दिवाणांची गर्जना कानावर आली व बंदुकांचे आवाज झाले. पण पुतळा पुढे सरकत होता. आमचा जमावही आता नकळत पुढे जाऊ लागला होता. दिवाणाने पुन्हा गर्जना केल्या आणि त्या विलक्षण दिवसातले आणिक एक आश्चर्य घडून आले. सैनिकांनी आपल्या बंदुका खांद्यावर टाकल्या. त्यांचा उपयोग करण्याचे नाकारले. आमचा पुढारी सैनिकांच्या छातीला जाऊन भिडला. त्यांच्या शस्त्रसिद्ध रांगेतून वाट काढीत सरळ दिवाणाकडे जाऊ लागला. कोणीही त्याला अडवले नाही. दिवाण पिसाटासारखे ओरडू लागले, परंतु कोणीही हालचाल केली नाही. अखेरी दिवाण साहेब पळू लागले, पण तेवढ्या अवकाशातही आमच्या पुढाऱ्याचा कठोर प्रहार ते चुकवू शकले नाहीत. त्यांची जुलमी राजवट रक्तबंबाळ होऊन खाली कोसळून पडली. सैनिकांनी आमच्या नेत्यास लष्करी मुजरा केला आणि त्याची आज्ञा आपल्याला प्रमाण असल्याचे सांगितले. क्रांती यशस्वी झाली.
आमच्या नेत्याच्या अलौकिक धैर्यामुळे यशस्वी झाली. राणीसाहेबांनी लोकसत्तेला आशीर्वाद दिला आणि लोकनेत्यांचे प्रधानमंडळ स्थापण्यास अनुमती दिली. आमच्या धैर्यशाली पुढाऱ्याला नाममात्र का होईना, परंतु मुख्य प्रधान करण्याचे आम्ही ठरवले. अत्यंत वेगाने झालेल्या या नंतरच्या घडामोडीत त्याने काहीच भाग घेतला नाही. त्याची वीरवृत्ती निस्वार्थी होती. दुसरी घटका ओसरण्याच्या आत वेशीवरच्या चव्हाट्यावर आम्ही नागरिकांची प्रचंड सभा घेतली. त्या सभेत आमच्या नेत्याचा आम्ही गौरव करणार होतो. प्रधानकीची वस्त्रे राणीसाहेबांच्या आज्ञेवरून त्याला अर्पण करणार होतो. समारंभात सुरुवात झाली. जुन्या राजवटीचा नाश करणे आम्हाला का भाग पडले हे जनतेला आम्ही समजावून सांगितले. क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट होत होता. जयघोषांचे वादळ उठत होते. व्यासपीठाच्या मध्यभागी एका उंच आसनावर आमचा नेता अधिष्ठित झाला होता. अधूनमधून स्मित करीत असला तरी कसल्या तरी अस्वस्थतेने त्याला पछाडले होते यात शंका नाही. अचानक त्याला काहीतरी आठवल्यासारखे होई आणि समोरच्या जनसमर्दात तो कोणाला तरी शोधू लागे. त्या वीराच्या गौरवास प्रारंभ झाला. अनेक हार त्याच्या गळ्यात पडले. सुवासिनींनी त्याला आरती ओवाळली. त्याच्या जय जयकाराच्या घोषणांनी वेशीचा तट हादरू लागला. अखेरी एका चांदीच्या तबकात मुख्य प्रधानांची वस्त्रे आणि शिक्के घेऊन राणीसाहेबांचा खास प्रतिनिधी टाळ्यांच्या कडकडाटात उभा राहिला. राणीसाहेबांचे आज्ञापत्र वाचण्याचे कार्य माझ्याकडे होते. मी पुढे झालो. कोणीतरी मला मागे खेचून धरले. एक इसम गर्दीतून वाट काढीत बेफामपणे धावत पुढे आला आणि व्यासपीठावर येऊन त्याने माझा हात आवेगाने पकडला. ज्या माणसाची मगरमिठी तोडून आमचा नेता जमावातून पुढे सरकला होता तोच तो माणूस होता. महाशय, भलतंच काही करू नका, तो गृहस्थ धापा टाकीत म्हणाला. त्या माणसाला माझ्या ताब्यात द्या. कोणत्या माणसाला? त्याने आमच्या नेत्याकडे बोट दाखवले. मी संतापून त्याच्याकडे बघितले. तुम्ही वेड्यांच्या इस्पितळातून आला आहात काय? होय, तो गृहस्थ उत्तरला. मी वेड्यांच्या इस्पितळातील अधिकारी आहे आणि हा मनुष्य आमच्या इस्पितळातील एक जबरदस्त वेडा आहे. काल संध्याकाळी तो इस्पितळातून पळाला तेव्हापासून मी त्याच्या शोधात होतो. मगाशी एकदा हाती आला होता, पण तेवढ्यात आमच्या नेत्याची नजर आमच्याकडे गेली. त्या गृहस्थाला पाहताच नेत्याने एक अस्पष्ट किंकाळी फोडली आणि आपल्या उच्चासनावरून खाली उडी घेतली. हे लिहिताना माझ्या मनात विचार येत आहे, आम्हा शहाण्यांच्या हातून कधी क्रांती झाली असती काय?